2025चं साल आता सरलंय आणि वेध लागलेत 2026च्या म्हणजेच नव्या वर्षाचं. मात्र नव्या वर्षाची जरी सुरुवात होत असेल तर मागील वर्षात थोडं मागे वळून पाहिलं पाहिजे, कारण याच सालामध्ये म्हणजे 2025 साली एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय आणि ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आणि नवीन वर्ष सुरू होत असलं तरी आरोपी मारेकरी मात्र मोकाट आहे. त्यामुळं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उभारले आहे. पाहूयात हे नेमकं प्रकरण काय आहे आणि नेमकं काय घडलं तेच आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी जाकीर नदार आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर दर्शको, सुरुवातीला आपण पाहूया की घटना नेमकी काय घडली. वार होता मंगळवार 15 जुलै 2025. रात्रीचे 9 वाजलेले आणि पंढरपुरातील कुंभार गल्लीमध्ये एक स्मशान शांतता पसरली होती, कारण इथं घडलं होतं दुहेरी हत्याकांड. लखन जगताप या 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यासोबतच तिच्या आई म्हणजेच सुरेखा जगताप हिचा देखील त्याच क्षणी जागेवर हत्या करण्यात आली होती. ही घटना नेमकी कशी घडली हे आजही कुणाला माहीत नाही किंवा त्याची माहिती समोर आलेली नाही, कारण मारेकरीच आजपर्यंत पकडले गेले नाही. मग नेमकं काय घडलं तर 15 जुलैच्या रात्री 9 वाजता लखन जगताप कामावरून आला आणि घरात बसला होता. मात्र काही अज्ञात मारेकरी घरात घुसले आणि घरात घुसून दोघांची हत्या केली. मात्र या हत्याकांडानंतर पोलिसांनी बऱ्याच चौकशा केल्या, बऱ्याच लोकांना ताब्यात घेऊन चौकशा केल्या, मात्र आरोपीचा तपास लागला नाही. तसं पाहिलं तर एक म्हण आहे, पोलिसांचे हात लांबपर्यंत असतात. मात्र हेच पोलिसांचे हात आरोपीपर्यंत का पोहोचू शकले नाहीत हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभारलेला आहे. मात्र या घटनेनंतर पंढरपूरकरांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय, कारण पोलिसांना मारेकरी सापडू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर पंढरपूरकरांनी प्रश्न उभारलेले आहेत. त्यामुळं 2025चं साल उलटत आलं तरी लखन जगतापचे मारेकरी अजून सापडत नाही. त्यामुळे लोकांमध्ये अशी भीती आहे की कदाचित मारेकरी मारून जातील आणि पत्ताही लागणार नाही. त्यामुळं पंढरपूरच्या पोलिसांकडून शहरातील नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत की पंढरपूर सुरक्षित राहिलं पाहिजे. याच अपेक्षेने 2026चा सूर्योदय पाहण्याची लोकांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.